नमस्कार, स्वागत आहे. गुड मॉर्निंग एका नवीन ब्लॉगमध्ये. तर आज बघा संडे आहे आणि संडेच्या दिवशी मी एक गोधडी शिवत आहे. तर पाहू शकता ही गोधडी आहे ती. तर याच्यामध्ये काय आहे की ही 9 पदरची गोधडी आहे. 9 म्हणजे 9 साड्या आहेत. त्याच्यामध्ये एक आपण बेडशीट पण टाकलेली आहे. तर पाहिजे या पद्धतीने आता मी टीप मारत आहे आणि एक साईडला पाहू शकता आमची ही पिट्टू खूप मस्ती करत आहे. पावलाच ब्लाऊज शिवणार नाही शिवणार? शिवणार आहे, दुपारून शिवायचे. बाईला दूध द्यायचे, दूध पिऊन झाले की झोपली की पारूचं काम शिवायचे. चालू होणार आहे थोड्या वेळाने. तर ब्लाऊज शिवायचं काम तिचं पण चालू होईल आणि आमचं हे पिट्टू हाय कर, हाय कर. तुला हॅलो पिट्टू. हा कर, पिट्टू हॅलो. हाय कर. तर आता ही गोधडी मी भरलेली आहे आणि ही गोधडीचं काम मी आता करत आहे. तर पाहू शकता याप्रमाणे आपण 2-2 इंच सोडत असतो. 2-2 इंच सोडून याप्रमाणे असं टिप मारत आहे आता. तेव्हा 9 साड्या आहेत त्याच्यामध्ये आणि कस्टमरने आपल्याला ह्याच्यामध्ये एक बेडशीट पण दिली होती टाकायला. तर पाहू शकता का ही बेडशीट आहे. तर अशी ह्याच्यामध्ये बेडशीट पण चाकलेली आहे आणि ह्या गोधडीचं काम आता मी करत आहे. तर इकडं आमची खुशी पण आहे, पाहू शकता. हॅलो कर बेटा. हॅलो खुशी, काय करते बेटा? अभ्यास करत. तर आपण जी गोधड्या बनवतो ते आपण काय करतो, जुन्या साड्या असतात त्या जुन्या साड्यांना पहिल्यांदा आपण टू फोल्ड करतो आणि नंतर मग त्याला असे मधोमध अशी टीप मारून त्याचे धडपे बनवतो आणि धडपे बनवून मग गोधडी बघत असतो. तर याचे पूर्ण व्हिडिओ मी माझ्या चॅनलवरती टाकलेले आहेत. तर तिथं जाऊन तुम्ही पाहू शकता की आपण धडपे कसे बनवतो, कशा पद्धतीने गोधडी बघतो. तरी बरीच ताईंच्या अशा कमेंट येत आहेत की आम्ही ज्यावेळेस गोधडी शिवतो तर त्या टायमाला घड्या पडतात जास्त किंवा फुगे येतात जास्त. तर घड्यामध्ये थोडे पहिल्यांदा काय होतं, घडे पडतात थोडे आणि ज्यावेळेस आपली प्रॅक्टिस होईल हळूहळू आपली जशी प्रॅक्टिस होत जाईल तशी मी जी पद्धत सांगितलेली आहे त्या पद्धतीने जर शिवत गेली तर मग काय घड्या वगैरे काय पडत नाहीत. हां, फुगे खालच्या साईडला थोडेफार फुगे येऊ शकतात, पण ते साडीवरती डिपेंड असतं. जर साडी जर आपली जास्त नरम असेल तर थोडेफार येतात फुगे, बट नंतर नाही तर मग येत नाहीत फुगे. खालच्या साईडला पण फुगे वगैरे येत नाही. फक्त दोन्ही साईडला मी व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे दोन्ही साईडला उभ्या साईडला आडव्या साईडला टीप मारून घ्यायची आणि नंतर मग आपण टिप मारत राहायचं कंटिन्यू. मग येत नाहीत फुगे वगैरे येत नाहीत. तर हीच गोधडी तुम्ही बघू शकता. आता ही गोधडी मी शिवते. तर ह्या गोधडीची वरची साईड ही पहिली साईड आहे आणि ही खालची साईड आहे. तर पहा खालच्या साईडला कुठं फुगे येतात जास्त. तर बरेच असे कमेंट्स आले होते मला की खालच्या साईडला असे जास्त फुगे येतात म्हणून. तर मला एवढे फुगे येत नाही, थोडेफार चालून जातात कारण ह्या जुन्या साड्या आहेत. जुन्या साड्यामध्ये थोडंफार एखाद्या वेळेस होऊ शकतं असं, पण सारखं कंटिन्युअसली नाही होऊ शकत. तर पहा ही खालची बाजू आहे. खालच्या बाजूला पण पुढे एवढं काही फुगे वगैरे काय नाही आहेत. ह्याला अजून मला बॉक्स पण बनवायचे आहेत. आताशी ही गोधडी माझी अर्धी होत आली आहे. तर पाहू शकते ज्याप्रमाणे असे टिप मारलेले आहेत. हे पिटू हॅलो. तर पहा पिटूला आता खूप आनंद झालेला आहे. पिटू हाय कर, हाय कर. ती नुसती लुडबुड करत असते, मध्ये गोधडीचं काम चालू असतं म्हणा त्या टायमाला. तर गोधडी शिवायसाठी पण अशा पण कॉमेंट्स आहेत की ही गोधडी शिवायसाठी आपण ही मशीन वापरतो. तर पहिली माझ्याकडे आंब्रेला मशीन होती आणि आंब्रेला मशीनच्या वरचं टॉपचं मॉडेल आहे. तर हे मॉडेल आता मस्त स्पीडनी मस्त गोधडी शिवता येते. याच्यावरती काय प्रॉब्लेम नाही, धागा पण तुटत नाही आणि चांगली मशीन आहे, दणकट मशीन आहे ही. तर हे मशीन आता मध्येच मी 1 महिना पण नाही झाला आहे मशीनला घेतलेली. या पद्धतीने आपण असं टिप मारत असतो आणि ज्यावेळेस आपण ही टिप मारत असतो एक हात जो आपला असतो तो आपला असा खालून फिरून घ्यायचा. म्हणजे खालची जी साडी असेल किंवा घडी पडलेली असेल ती घडी आपली निघून जाते पूर्णपणे. आणि सिंपल असं याप्रमाणे आपल्याला अशा टिप मारायच्या. फास्ट मशीन नवीन घेतल्यामुळं धागा पण तुटत नाही. या पद्धतीने ह्या अशी टिप मारलेली आहे की आता ही गोधडी एक साईडने टिप मारत मारत अर्धी होत आली. तर फिनिशिंग पाहू शकता, अशी फिनिशिंग आहे. हे काय आपली प्रॅक्टिस, जशी आपली प्रॅक्टिस होत जाईल तसं आपला हात बसत जातो. एकदा आपला हात बसला की मग काही प्रॉब्लेम नाही, पटपट आपल्याला गोधडी भरायची आणि शिवायची आहे पटपट. तर या पद्धतीने आपण गोधडी भरत असतो, शिवत असतो.
आता ही मागची बाजू आहे, मागच्या बाजूला पण पाहू शकता घड्या वगैरे काही नाहीये. आणि जरी घड्या आल्या ह्याच्यावरती, जरी घड्या आल्या तर दुसऱ्या टायमाला आपण ज्यावेळेस बॉक्स काढतो त्या टायमाला त्या घड्या सपाट होऊन जातात, दिसत नाही जास्त. ही 9 साड्या टाकलेल्या ह्याच्यामध्ये. 9 साड्यांची ही गोधडी आहे, खूप चांगली मस्त जाड झालेली आहे. आणि आपले जे आपण जे गोधड्या शिवतो त्याची लांबी पण जवळजवळ 7.5 फूट लांबी भरते आणि रुंदीला 6 फूट गोधडी होते. तर हे पहा, याप्रमाणे आता मी या गोधडीला पूर्णपणे टिप मारून घेतलेली आहे. तर पाहू शकता ही मागची बाजू आहे, मागची बाजू पण कुठं वळलेली आपल्याला दिसत नाही जास्त. जर साड्या चांगल्या लावल्या त्याची गोधडी आपली वळत नाही. तर एकदा मी तुम्हाला ओपन करून दाखवतो ही गोधडी. तर पाहू शकता याप्रमाणे या गोधडीला आता टिप मारली. आता ही गोधडी आपली पूर्ण शिवून झालेली आहे. तर बघा ही समोरची बाजू आहे. या गोधडीला आपल्याला अजून बॉक्स बनवायचे. तर पहा ही समोरची बाजू आहे गोधडीची. आता तुम्हाला मागची बाजू दाखवतो. तर पहा ही मागची बाजू आहे. मागची बाजू पण कुठं जास्त वळालेली नाहीये. जरी थोडेफार फुगे आले तर आता आपण बॉक्स बनवणार आहे. जर आपण बॉक्स ज्यावेळेस अशा आडव्या टिपा मागू त्या टायमाला जे काही फुगे आलेले असतील ते एक साईडला दबून जातात, ते काही जास्त उठून दिसत नाही. तर याप्रमाणे या जे मागची बाजू आहे, आता हिला 2 फोल्ड करून जो काही जास्तीचा भाग असेल तो कट करून टाकून मग आपल्याला याला बॉक्स बनवायचे आहेत. तर पाहू शकता याप्रमाणे आपण या गोधडीला फोल्ड केलेले आहे. तर अशी फिनिशिंग आहे फ्रंट बाजूची. आता या गोधडीचा जास्तीचा भाग कट करणार आहे. जास्तीचा भाग कट करून झाला की मग आपण या गोधडीला आता बॉक्स बनवणार आहोत. ही जी गोधडी आहे या गोधडीची लांबी आपली 7.5 फूट भरलेली, 7.5 फूट लांबीला आहे आणि रुंदीला जवळजवळ 6 फूट आहे. खूप मोठी गोधडी होती अशी. तर ही गोधडी शिवायला आपल्याला कमीत कमी 4 तास लागतात. तर आता पाहू शकता आपण घड्या काय अशा जास्त येत नाहीत. अशा जर आपली प्रॅक्टिस झाली तर मग काही जास्त घड्या आपल्या या गोधडीला येत नाहीत. आपले सगळं प्रॅक्टिसवरती असतं. तर याचा जास्तीचा भाग आता आम्ही कट करून घेतो. तर पाहू शकता याप्रमाणे आपण आता या गोधडीचा जो काही जास्तीचा भाग आहे तो आता कापलेला आहे. पहा किती मोठी गोधडी झालेली आहे. तर पाहू शकता ही मागची बाजू आहे, मागची बाजू पण कशी एकदम व्यवस्थित आलेली आहे. तर याप्रमाणे या गोधडीचं काम कसं आहे, आता आपल्याला बॉक्स बनवायचं राहिलेलं आहे. तर आता या गोधडीला आता मी बॉक्स बनवायला चालू करणार आहे. तर पाहू शकता याप्रमाणे आता आपण बॉक्स बनवत आहोत. तर पहा याप्रमाणे असे बॉक्स बनवत आहोत या गोधडीला. बॉक्स बनवताना ही लाईन आपली जी पहिली जी लाईन आपण मारतो ही लाईन आपण काय करायचं लक्षामध्ये ठेवायची आणि त्यानुसार व 1-2-2.5 इंच येतील याप्रमाणे असं ह्या साईडला टिप मारत जायचं. एकदा आपली प्रॅक्टिस झाली ना मग काही टेन्शन नाही आपल्याला. मग ॲटोमॅटिकली आपण 2-2.5 इंचाचे बॉक्स आपले येऊन जातात. आणि बरेचसे असे कमेंट्स विचारले जातात की सुई कुठली वापरतात. तर सुई आपली जी 21 नंबरची सुई, तर मी 21 नंबरची तर सुई मी वापरतो. पण आपल्याकडे जर 21 नंबरची सुई नसेल तर तुम्ही 18 नंबरची सुई पण वापरू शकता, काय प्रॉब्लेम येत नाही. 18 नंबरच्या सुईवरती पण गोधडी शिवली जाते, काही अडचण नाही. आणि मशीनचं पण सिंगल पाटे मशीनवरती सुद्धा गोधडी शिवली जाते. सिंगल पाट्यावरती पण गोधडी शिवली जाते, फक्त थोडी आपण पातळ शिवायची. आणि हे जे अंब्रेला मशीन असतात तर थोड्या फार दणकट असतात, त्याच्यामुळे त्याच्यावरती आपण थोडी जाड गोधडी पण आपल्याला शिवता येते. तर हेच आहे, बाकी काय नाही. तर पहा याप्रमाणे आता मी बॉक्स बनवत आहे. तर आता मी ह्या एकाच कस्टमरच्या अशा आपल्या 3 गोधड्या बनवत आहे. ही इथं एक ठेवलेली आहे, तर आणि या साईडला अशा या 2 बनवून ठेवलेल्या आहेत ऑलरेडी. तर यांना फक्त आता बॉर्डर लावायचं काम बाकी आहे आमचं. तर आता पाव पण एक साईडला आता बॉर्डर लावायला चालू केलेलं आहे. तर पाहू शकता याप्रमाणे पट्टी पावणे आता काढून ठेवलेली आहे. तर किती आपल्याला 3 गोधड्या द्यायच्यात ना आज? हा 3 गोधड्या द्यायच्या. तर आपल्याला जर अशा गोधड्या बनवायच्या असतील आणि जुन्या साड्या असतात, जुन्या साड्या, ब्लँकेट, जे खिडकीचे धडपे असतात, खिडकीचे धडपे, ब्लँकेट, हे ज्या जुन्या साड्या असतात त्या फेकून देण्यापेक्षा याप्रमाणे आपण त्याच्या गोधडीमध्ये वापर करू शकतो आणि गोधड्या आपण बनवू शकतो. जर आपल्याला या अशा गोधड्या बनवायच्या असतील तर तुम्ही स्वतःला जर बनवायच्या असतील तर यूट्यूबला माझे व्हिडिओ पाहून तिथून तुम्ही बनवू शकता. आणि जर माझ्याकडनं बनवून घ्यायचे असेल तर आम्ही लोणीकनला राहिला आहे, पुणे लोणीकनमध्ये राहिला आहे, पाटील वस्तीवरती. तर तिथं तुम्ही येऊ शकता. वस्तीवरती आल्यानंतर कुणाला जरी विचारलं तुम्ही राहत्या माणसाला तरी ते आमचा ॲड्रेस सांगून देतील, काही प्रॉब्लेम नाही. तर आता आपण आज ही गोधडी बनवलेली कशी वाटली मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि जर व्हिडिओ आवडला तर प्लीज लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.